भाई तर मित्रांनो, परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन मोटो ब्लॉगमध्ये. तर आम्ही चाललो आहे असंच थोडं फिरायला, तर म्हटलं ब्लॉग काढू नाही का. आणि इकडे आपला एक ब्लॉगर मित्र, मोटो ब्लॉगर मित्र दीपक आलेला आहे. तर मग जरा त्यालाही भेटून घेऊ. तर त्याला मी लोकेशन दिलं आहे, तिथे येतोय तो. तर पटापट तिथे जाऊया. तर व्ह्यू कसा येतोय ते मला माहीत नाही, पण आय होप की चांगलाच यायला पाहिजे, कारण इतकी मेहनत चल रही है गाय. तो बनता है की नाही बघा. डायरेक्ट पिवळं दिसतंय ना, कसं पिवळं आहे. आता डायरेक्ट 15 दिवसात कापण्याजोगा होऊन जाईल हे. लई भारी वाटतं. वातावरण पावसाचं पण आहे, पण काय करणार, आता काम आहे तर जावंच लागेल. चाललं आहे आम्ही. हम भी वीडियो निकाल रहे भाई तुम्हारी तरह. तर काय इथून पुढे आता तुम्हाला खतरनाक असा नजारा बघायला भेटेल. खतरनाक इकडे बघा, व्ह्यू बघा. इकडे मी गटारी जाऊ शकतो. तर काय जसं की म्हणलं तुम्हाला आता खतरनाक व्ह्यू बघायला भेटेल इथं. चला चाललं आहे आम्ही आता. तर काय ते गाणं आहे नाही का, कसा रे भवरा निसर्ग, कसा ते गाणं, हिरवा निसर्ग हा भोवतीने. असं आमच्या भोवतीने आता निसर्ग आहे. ते जरा गाडी आपली इकडे तिकडे जाते. तर निसर्ग बघा कसा आहे आपला. व्ह्यू बघा, व्ह्यू खतरनाक व्ह्यू. इकडे खाल खतरनाक व्ह्यू आहे इकडे, बघितला का. तर त्याला पटापट जातो, नाही तर पाऊस यायच्या आधी आपल्याला रिटर्न व्हायचं आहे. म्हणून थोडा मी मागे बसतो, जेणेकरून व्ह्यू चांगला आहे नाही का. चला आता तर पहिले पेट्रोल टाकून घेऊ आणि आगे का सफ़र कंटिन्यू करते. ठीक है. लई बाफाट होते यार हे काच लावल्यावर मला. तर गाइस जी ऑफ रोड रास्ता देखो, इधर हम फिसल भी सकते हैं. ए सटक लोग काय. तो गाइस ऑफ रोड बोलते हैं हमारे यहाँ. खतरनाक वाले ऑफ रोड आहेत आपल्याकडे. रोड मिल रहा है तो हम साइड से निकाले क्या, यहाँ से निकालते हैं. रस्ते व्हायला पाहिजे चांगले नाही का. खूप रस्त्यांची खूप खराब राहतात आमच्याकडं, खूप म्हणजे खूपच. आमच्याकडे नाही तर मी तर म्हणेन का पूर्ण महाराष्ट्रात रस्ते खराब आहेत. म्हणून हे अच्छा नाही हे. त्याच्यामुळे खूप गाड्यांचं नुकसान होतं. गाड्यांना कामं निघतात. तो गाइस मैं बीच में हिंदी भी बोल देता हूँ, क्योंकि बाकी की ऑडियंस थोड़ी हिंदी भी, मतलब गुजरात, हमारे यहाँ गुजरात खास में है, तो बाकी की ऑडियंस को मराठी इतनी खास समझ में नहीं आती. तो इसके लिए बीच में हिंदी भी बोल देता हूँ. तो आप मुझे कमेंट कर सकते हो कि इसमें ब्लॉग मराठी में बनाओ या हिंदी में, और या फिर दोनों मिक्स नहीं क्या. अभी मैं जैसा बोल रहा हूँ थोड़ा मराठी बोलेंगे, थोड़ा वो, तो वैसे करें. तो आप मुझे कमेंट में बताओ. चलो अपने पास जो है उसी में खुश रहना चाहिए, इसलिए हम इसी में खुश है अभी. देखिए नसीब में होगा तो होगा आगे कुछ. तो ये नदी है इधर देखो, नदी. तो गाइस ये देखो हमारा दोस्त मिला है हमें. भाई क्या कर रहा है तू, काय करतोस. इकडनं यायला होतो आता, निर्साज काय होतो इकडे. पुढं मग इकडेच जायचं आहे ना आपल्याला. तू इकडून कुठून आलास. अरे हा आमचा रोड आहे, आमच्या गावाला जातो हा. जो होय तर तुमच्या गावाला जातो ना. नाही अरे हे हेल्मेट पाहिजे ना. अरे सकाळच्या मी संपला कोणाला धावतोस तुझा जरा एक शॉर्ट व्हिडिओ करते असा. अरे मी साधा हो का साडे. अरे तो आजारी आहे. चल हे थोडा एक बॉयलर कोंबडी घ्यायची आहे, संध्याकाळी पार्टी आहे. थांबशील संध्याकाळपर्यंत बघ. थोडं आडं थांबू. नाही इथं आमच्या घरी. नाही ना, जायचं आहे ना आपल्याला. हां नाशिक नाही का गेलास, मोबाईल नाही रिपेअर केलास, फिरव ना इकडं. ए काय यार भाऊ अजून घरी माहित नाही पडून दिला एवढा 2 दिवस वापरला. चल ना मग इथं जाऊ. हे जवळच आहे काय, 1 किलोमीटर पण आहे. झाले हां घालायचे इकडेच राही. इथं पोल्ट्री आहे.
इथून एक बॉयलर कोंबडी घ्यायची आहे आणि जायचं आहे. प्लॅन आहे का? हां संध्याकाळी पण. हां अरे माझं हेल्मेट नाही घेर, मी सब ब्लॉगिंग करत येईन पण हेल्मेट असं गुडू गुडू आलं. अरे ही हेल्मेट पाय ना, डोकी या ना अर्धा शिरून गेलाय ना ही पाय. मी जाऊ दे आता. आता कसा दिसत आहे ती मला पण आहे माहीत. जबरदस्त दिसत होतं, पाय असं दिसत होतं, zoom करून. अरे आखोड पॅन्डेर आले. आता तर टाकू ही तुझी आताचा निर्धाचा हा? चांगली काहीतरी एडिट कर चांगला, म्हणजे त्यातल्या चांगल्या गोष्टीच दाव. खपकन गेली तुला माहित आहे ना. तो अनिकेत बोरगडलाच राहतोय ना. आता गेला रे जायचं, जाऊ दे मरून दे. बेंचनी मला फॉलो बॅक दिला, नंतर फॉलो करून दिला. ती जाऊन दे मरून दे रे. चला बस चल बिनेश. कुठून जायला हे इथं रे, हे रोडनी चल. रस्ता खरा मला माहितीवर माहित कसं गाडी घेऊन आली. चल 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 चलता पुढे चल तू. तो गाइस गाइज दीपक गाइज 1826 है हमारे साथ, आप पहचानते हो गए. तो गाइस हम काम धंधे छोड़ के उसके साथ आ रहे हैं. तो गाइज भाई अपना काम छोड़ के आए हैं हमारे साथ. अरे घर आ जाएगा काय की. हां बाबा सांगितलं चला मग काय आता. म्हणजे बाबाच कुठं तड सुरगाण्याला राहत होतो. बाबा पाहिलास का व्ह्यूज डायरेक्ट फॉलोअर्सपेक्षा जास्त जात आहे, पण लाईक पण आहे करत भ्यांचोत. हां मग एवढूनच समजत आहे का जठा आपल्याला बाण मारायचा आहे तर जातो जळत आहे बराबर असा जळणार बराबर जळत आहे. आपल्या जिकडलं तरी लाईक कराय, लाईकचं बटन दाबाय पण जीवावर येते त्यांना. हां म्हणजे बराबर बा जिथं आपल्याला बाण मारायचा ना तडच मारायचं बा जळत आहे असा ना. तीच ना इथं इथंच जायचं आहे. हो हाँ तो गाइस मैं भाई को बोल रहा हूँ कि यहाँ पे रुके चल पुढं. स्टंट झालाय ह, रेकॉर्ड झाला हवा. दावा तुम्ही आता. नवीन टायरा घेतली पाय मी. ह्या बाय टायरा टाकलीस का? टाकली ना. तर काय जिथलं काम झालंय आपलं, आता चाललोय परत घराकडे. हाँ ए भाई स्टंट रे देखो, बघा कसा स्टंट मारतोय दीपक. स्टंट मॅन बनलाय डायरेक्ट. ओ भाई टायर नवीन आहे म्हणून त्याला काय नाही वाटत भाई. अरे असा नको करू भाई, एकदा टायर झालं ना तर टूप पण टाकायचं नाही माहित आहे का. ओ भाई ओ भाई हे जोरात मार ना, ही तर हळू झाला. जरा असं कर अठा नाही डांबरीला चल, डांबरीला जाऊन मार. तो काय जिथे स्टंट भाई खतरनाक भाई स्टंट मारतोय आपला, बघितलं का. हां उडव ना चल चल. हां मारू का आठ नको रे. हां एक तर बघितले का बिल्ली एवढी खास नाही जमली पण वायशेक. जोरात एक्सिलेटर जोरात दे. काही देखना जमला नाही तिथं. चल दीपक जोरात. गाइस आपला ब्लॉगर चाललाय. घास नाही गिळणार अजून. त्यानंतर पोपासनी फोन केला. तू ग्रामपंचायतला गेलेला नाहीये, तू ग्रामपंचायतवर गेलेला नाहीये. जी आई घालायला नाही पाठवली मी तिकडं. हो गाइस वहाँ पे कुछ था यार, डर गए हम तो अभी. बहुत डर गया मैं, क्या था पता नहीं लेकिन डर गया बहुत. काथे था काथे. हो गाइस छपरी.
खेल का मैं विलन। तो गाइस कैसी लगी हाइपर राइड? इधर से हम स्लो जाएंगे क्योंकि रास्ता अच्छा नहीं है, हमारा मोबाइल गिर सकता है। अगर मोबाइल गिरा तो घर पे बहुत डांट पड़ेगी। डांट क्या, हमारे यहाँ शिव्या पडतील, शिव्या सुरगाण्याचे जे समज पॉलिटिक्स जे नेते वगैरे आहेत त्यांच्याकडे हा व्हिडिओ शेअर करा की रस्त्यांची काय अवस्था झालेली आहे ते बघा, एकदा त्याच्यावर लक्ष द्या. हे तर मी फक्त नॉर्मल रोड दाखवला, जर तुम्ही आमचा मेन रोड बघाल तो तर खूपच म्हणजे खूपच खराब आहे. याच्यापेक्षा पण इतके खड्डे आहेत ना, पुढचा आमचा घाट आहे कोडीपाडा घाट, इतके रस्ते खराब आहेत की काय सांगू. जेव्हा बाऱ्याला जाताना मोठी गाडी घेऊन जातो, प्रत्येक वेळेस गाडी टेकते खाली, तर खूप वाईट वाटतं यार. काय एवढे रस्ते खराब आहे, चांगलं नाही वाटत. आपण गुजरातमध्ये बघतो की जिथून गुजरात लागते तिथून रस्ते किती चांगले असतात, पण आपल्याकडे तसं नाही. तर प्लीज याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे पर्सनली. तर बघू आता, करतील आहेत लोक, देतात निवडून, तर त्यांच्या पण मनाला वाटत असेल की एवढ्या आपल्याला लोकांनी प्रेम दिलंय तर त्यांची थोडी सेवा करावी. ज्याला वाटते तो बरोबर करतो आणि बाकीचे मग राहतात तसेच. हे भाई हां ओ हात छोड गे ओ बे. आई बघितला कसा वाचला, आई शपथ यार, अभि आता पडता वाचला हो. बाई खतरनाक रायडर आहे, पण भाऊ सांभाळून चाल, असं नको. आता जर्नी सुरू केले तर आपल्याला पुढे भरपूर जर्नी सोबत राहायच्या, आणि आतापासून अशी ड्राईव्ह नको करू. चांगला ड्रायव्हर आहेस तू, मला माहिती आहे. जो चांगलं करत बसतो ना, तो असाच राहतो, मागेच राहतो. थोडी तरी हरामखोरपणा पाहिजे अंगात, असं मला तरी वाटतंय. कारण जो हरामखोर नाही, जो साधा राहतो ना, तो मग त्याला काहीच समजत नाही. लोक एकदम चुत्या समजतात का बॉय, काहीच नाही. आता हा बघा चुत्यासारखा काय करू राहिला आता हे नाव. ए भाई ने शायद खड़े देख लिया है इधर, मेरी तो गांठ फटी पड़ी थी. ए भाई ऐसे प्रैंक मत कर किसी दिन. तो राइडर हो, देखो हो तेरी बैंड लग गई हो. गाइस देखो कैसे दीपक जा रहा है, बड़ा पीछे रहता हूँ. ये हेलमेट अपना साथ नहीं दे रहा है ठीक से. ओ भाई साइलेंसर हिल रहा है, फिर भी बंदा चल रहा है. तो भाई राइड का मजा लो, आप मजा लो. अभी यहीं पे रुकेंगे हम. भाई को कुछ खिलाते हैं, हमारे यहाँ मेहमान आया है तो कुछ खिलाना बनता है कि नहीं. उसे मैं बोलता हूँ इधर ही रुक, अडत ना, बनव रे 3. तर थोडं आता खातो आणि मग दीपकला सोडू आणि मग जाऊ. हां गाइस बाय बाय. मैं आप सबका दीपक गावित 1820. भाई अजून फक्त कॉल कर मग येते. ये ना, तू आलास का, तू कॉल कर. असा मी केला का फवाड्यात आलो तर हां अचानक पाहिलं का आपला सीन. नाही, मला वाटलं नाही तू खडीहून आला हवास. मी ठगत हवा हो, पण तू आला. तर गाईज दीपक चाललाय, आता आपण पण जाऊ. आपलं गाव नाही का इथं जवळच आहे. तर गाईज मी एक चॅलेंज करणार होतो की इथून ते गावात एंडपर्यंत मला हात सोडून जायचं होतं. तर बघू आता कुठंपर्यंत जातोय मी. हे बघा हात सोडून दिलेला आहे, तर बघू कुठपर्यंत. ए तिथं गाणं मारून देवा येईल विनेशची. काय विनेश बिहस नाही ना? हां बिहत होईस, पण आमचे दादा आहे ना, तर यायचे भोगील धरून वर उखल गेले. तर गाईज चॅलेंज आता नाही करत हो, तुम्हाला डेमो दिला, पण नेक्स्ट टाईम नक्की मी डायरेक्ट गावापर्यंत जाण्याचा प्रयत्न करीन. बघा तुम्ही आता डेमो दिला आहे फक्त. हां नक्की. तर आपण आता गावात जाणारच आहे. तर अजूनपर्यंत पण ज्यांनी लाईक कमेंट आणि शेअर नसेल करेल करा, आणि ज्यांनी सबस्क्राईब नसेल करेल त्यांनी पण करून ठेवा. तुम्हाला असेच मस्त व्लॉग बघायला भेटणार आहेत, त्याच्यामुळे करून टाका यार. अच्छा लगता है जब तुम कमेंट करता, बाकीचे व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब नाही करत. तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पण बघा, आणि शक्यतो पूर्ण बघा. जो पूर्ण बघेल त्यालाच आजची एन्जॉयमेंट जी काय आम्ही केलेली ती त्यालाच समजेल का
तो पूर्ण ब्लॉग बघेल त्यालाच समजेल. जो येईल अर्धेच बघील ज्या त्याला काही समजणार नाही. खूप मजा आली आज दीपकसोबत, म्हणून म्हणतो का एकदा ब्लॉग पूर्ण बघा, मजा येणार आहे खूप. आता आमच्या गावाचा सीन बघा तुम्ही, खतरनाक सीन आहे भाऊ. आमचं गाव म्हणजे थोडं दरी ते इथं खाली आहे, पण मग सुकून एक बोलते हैं ना वो सुकून होता है हमारे गाव में, ऐसा मुझे काही नाही. मी शक्यतो कुठं नाही का लोक जातात का जिथं पाहुणे चाललो आहे तिथं कुठंच जात नाही. हे मला गावाशिवाय करमतच नाही. एक तर मी काम राहिलं तरच बाहेर जाईन, नाही तर गावातच राहतो. तो तिकडं फादर काय बोल रहा आहे. तर मित्रांनो पप्पा गेले थोडे जेवायला घरी, तर मग थोडं आम्हाला दाखलं तर इथं दगडांपाशी. तर आता चाललो आहे परत. तर गाईज आता हा ब्लॉग आपण इथेच एंड करू. तर अजूनपर्यंत ज्यांनी लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नसेल तर करून घ्या, आणि हा ब्लॉग आपण इथंच एंड करू.